विश्व हिंदू परिषदेची केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक प्रयागमध्ये कुंभाच्या याच्यामध्ये झाली. ती दर कुंभामध्ये होत असते. त्याच्यामध्ये संतांनी फार चिंता व्यक्त केली की हिंदू समाजाची जी जनसंख्या घटत आहे त्याचे जे दुष्परिणाम आमच्या समाजावरती होणार आहेत त्याच्यामधून समाजाला कसं वाचवायचं. तर जे फर्टिलिटी रेट आहे आमचा, जन्मदर जी आहे आमची, ही 2.1 राहिली पाहिजे कोणत्याही समाजाकरता. त्या आपली जनसंख्या नियंत्रित ठेवण्याकरता, एकसारखी ठेवण्याकरता, तिच्या घट न हो याच्याकरता 2.1 म्हणजे एका कुटुंबाने 2 किंवा 3 अशा मुलांना जन्म दिलाच पाहिजे. आता 1 म्हणजे 3 होतो, 2.1 म्हणजे 3 होतो. तो राऊंड म्हणजे 1 तर काही होऊ शकत नाही म्हणून 3 होतो. तर चला 3 नाही होणार तर कमीत कमी 2 तर अपत्य जन्माला घातले पाहिजे. आणि म्हणून संतांनी आव्हान केलं, कारण याचे दुष्परिणाम होऊन राहिले समाजामध्ये. कुटुंबावरती परिणाम होऊन राहिला आहे, समाजामध्ये परिणाम होऊन राहिला आहे. पुढच्या दृष्टीने जनसंख्या जर घटेल समाजाची तर त्याचे दुष्परिणाम आमच्या समोर येणार आहेत. याच्या आधी भोगलेलं आहे आपण, 1947 आपण भोगलेलं आहे, त्याच्या आधी भोगलेलं आहे, आत्ता काश्मीर भोगलेलं आहे, आता बांगलादेशमध्ये ते होऊन राहिलेलं आहे. तर असे जे परिणाम आमच्या समोर येऊन राहिले आहेत तर आमची जनसंख्या ही स्थिर तर राहिली पाहिजे. 51मध्ये हिंदूंची जनसंख्या 84 होती, आज ती काहीतरी 79 वगैरे काही % राहून गेलेली आहे. आज जसं जापान म्हातारा होऊन गेला, सगळे वयोवृद्ध लोक होऊन गेले तिथे. आज तो चिंतेमध्ये आहे, चीन चिंतेमध्ये आहे. त्याच्याकडे त्यांनी जे प्रतिबंध लावला एकच मुलगा जन्माला आला, आता त्याची परिस्थिती होती, आता म्हणून राहिले की 2 जन्माला आला. तर ही जी परिस्थिती आहे याच्यातून आम्हाला पुढे जायचं आहे. म्हणून युवकांनी याचा विचार करावा. युवकांनी विचार कर, लवकर लग्न करावे, 2 अपत्य जन्माला आणावे, समाज, कुटुंब, संस्कार या सगळ्या गोष्टीचा. आणि एक कुटुंबामध्ये एक जर मुलगा जन्माला आला तर त्याची जी नॅचरल ग्रोथ होत असते ती थांबते, कारण त्याच्यासोबत खेळणारा कोणी नाही. आणि खेळण्यातूनच मुलाचा विकास होत असतो. तर तो विकास त्याचा थांबतो आहे, याचा पण आम्ही सगळ्यांनी विचार करावा. म्हणून जितके असे लोक आहेत की जे ओपिनियन मेकर आहेत, काय लिखाण करणारे आहे, पत्रकार आहेत, लेख लिहिणारे आहेत, पत्रिकेमध्ये लिखणारे लोक आहेत, संत आहेत, प्रवचनकर्ते आहेत, कथाकार आहेत, यांनी सगळ्यांनी आपल्या याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये घेऊन जाव्या अशी अपेक्षा विश्व हिंदू परिषदेने केली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.